नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विवेक आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण चाललो आहे सोलापूर रुई बांधगाव म्हणून एक गाव आहे, तिकडे देवदर्शन करायला चाललो आहे. येतोय सकाळच्या वेळीचा प्रवास करायचा विचार आपण केला होता. वातावरण खूप सुंदर आहे. शामराव खिंडी म्हणून एक घाट लागतो, तिकडे उंच भागावर वातावरण थंडगार. मी दोन्ही साईडचा विंडोज ओपन केलं होतं, एवढं थंडगार हवा येत होती आतमध्ये. मन अगदी ताजेतवाने होत होतं. रस्त्याच्या दोन्ही साईडला शेती बघायला एवढं चांगलं वाटत होतं ना की मन पूर्ण प्रसन्न झालं होतं बघून. त्याच्यावरती हिरवंगार एकदम. आपण कसं दव पडतं मुंबईला आपल्या गाड्यांवर दव पडतं तसं वाटत होतं, एकदम सुंदर वाटत होतं. तसं गावी पण दव पडतंच, पण मुंबईला ते आपल्याला बघायला भेटत नाही जास्त आणि फक्त थंडीमध्ये बघायला भेटतात. आता आपण आलो पेट्रोल भरायला, पण लाईन होती कारण का तेव्हा पेट्रोलचं शॉर्टेज चालू होतं. हा आपला आहे आता कोणता घाट आहे तर मला नाव नाही आठवत आहे, पण त्या रस्त्यात आहे ऑन द वेस्ट त्या घाटामध्ये आपण चाललो आहे. या घाटाच्या वरती डोंगरा भागामध्ये पवनचक्क्या होत्या, खूप साऱ्या पवनचक्क्या लावल्या होत्या, पण ते आपल्याला असं जाऊन बघायला नाही भेटलं, म्हणून मी खालूनच व्हिडिओ शूट केली. मित्रांनो, जसं जसं आपला प्रवास पुढे सरकत होता तसे तसे हवामान बदलत होतं. सोलापूर साईडला जरा कोरडं उष्ण वातावरण वाटत होतं मला आणि खूप गरम पण होतं. ह्युमिडिटी तिकडे खूप जास्त आहे, झाडं पण आहेत तसे जरा लांब पण मोकळं पण आहे, तर गरम उष्ण हवा लागत होती. इकडे जास्त माझ्या अंदाजाने ज्वारी किंवा डाळीचं पीक घेत असेल, खूप प्रकारचे पीक घेत असेल, पण मला जास्त तर ज्वारीच दिसले तिकडे. आजूबाजूचं वातावरण बघत आहे ना, जेवढं सुंदर वाटत होतं आणि त्यामध्ये या बाळाची मस्ती चालू होती. ती पण बघा कसं काचेतनं बाहेर हात काढतोय आणि मोबाईल पकडायचा पण प्रयत्न करत होता. हे सगळं बघत आपण एन्जॉय करत आपण निघालेलो देवदर्शनासाठी रुई बांधगाव सोलापूर साईडला. शांत साधे आणि ग्रामीण वातावरण लाभलेलं गाव आहे. हे आपलं खूप सुंदर वाटत होतं बघायला. आता आपण मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला आपण लागलेलो आहे. त्याच्यामध्ये एक खूप मोठी नदी आहे. त्या नदीचं नाव उजगणी म्हणून एक धरण आहे. त्या नदीतलं धरणातलं पाणी त्या नदीत जातं आणि अर्ध्याच्या वर तर मला असं वाटतं मंदिर पावसामध्ये पाण्याच्या आतमध्ये असतं. ती व्हिडिओ काढली नाही कारण मी पावसाच्या अगोदर गेलो होतो. आता ह्या महिन्याला ही व्हिडिओ मी जरा लेट पोस्ट केली, पण मंदिर पावसाच्या आतमध्ये त्या साईडला जायला पण भेटलं नसतं, रोड दुसरा असता. त्यामुळे आम्ही लोकांनी पावसाच्या अगोदर जायचा विचार केला होता आणि खूप चांगला विचार होता. हा सगळा रस्ता एकदम ऑफ रोडिंगवाला होता, त्यामध्ये दुसरी गाडी असते तर खूप लागली असते नदीच्यामध्ये, पण मी इनोवा गाडी घेऊन गेलो होतो म्हणून ते मला पॉसिबल झालं. मित्रांनो, मी असं ऐकलं आहे की म्हसोबा देवाची मूर्ती आहे ना, त्या मूर्तीच्या वर कधी शेड टिकलं नाही. बाकी मंदिराच्या वर आजूबाजूच्या आवारामध्ये शेड आहे, पण कधी मूर्तीच्या वर कधी शेड राहिलं नाही असं मी ऐकलं आहे. आता आपण नदी क्रॉस करणार, नदी रिव्हर क्रॉसिंग म्हणतात, तसंच आपण ऑफ रोड करत करत नदीच्या पात्रातनं आपण रोड क्रॉस करत जाणार आहे. बघा ना, आता मी नदीच्या रस्त्यावरच आहे. बघा आता बाईक येतात, बाईकवाले पण त्या रेतीमधली नदीमधली रेती असते त्यामध्ये त्यांचे टायर अडकत होते, पण येत होते. बघा पूर्ण नदीच्या मध्ये, नदीचं पात्र असं त्यामध्ये. आता नदीला हे नव्हतं त्यामुळे पॉसिबल झालं आहे ते, नाही तर नदीत खूप पाणी असतं.
आणि मंदिर हे अर्ध पाण्याच्या आतमध्ये असतं. मित्रांनो, आणि जमलास कधी जर तुम्ही या साईडचे असाल किंवा इथे दर्शनाला येत असाल ना, तर ज्या गाडीची हाईट मोठी आहे ना जरा, म्हणजे तिचं ग्राउंड क्लिअरन्स जरा जास्त मोठं आहे ना, तीच गाडी आणावी. कारण का हे दगडं खूप बेकार लागतात गाडीला खाली. चला, मी तुम्हाला आता दर्शन दाखवतो. आता मी गाडी इथं पार्क केली आहे. पार्क केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या आतमध्ये जाताना ना आपल्याला नारळ, फुलं असे बरेच हे भेटतील, म्हणजे दुकानं भेटतील दोन्ही साईडला. म्हणजे आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही. तसे लोक बाहेरून पण आणतात, पण ते आतमध्ये पण आहे. हे बघा ना, राईट अँड लेफ्ट साईडला दोन्ही साईडला ते दुकानं असतात बसलेले. हे मंदिर स्थानिक लोकांचं मुख्य श्रद्धाचं स्थान आहे. दरवर्षी इथे लाखो दर्शनाळू येतात दर्शनासाठी. आम्ही पण दर्शनासाठी आलो होतो. पण इथे जास्त तर यात्रा उत्सव हा दरवर्षी ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असते. म्हणजे जत्रा भरते. म्हसोबा महाराजांची पालखी मिरवणूक काढली जाते. मंदिर आतून खूप सुंदर आहे आणि मंदिर खूप चांगल्या पद्धतीने साफसुथरं ठेवलेलं होतं. आणि आता हे व्हिडिओ बघा तुम्ही, खूप सुंदर मंदिर आहे. आणि मंदिराचं दर्शन पण करून घ्या देवाचं. हे बघा, मी बोललो ना वरती शेड नसतं. या मंदिरावरती शेड नाही. ही त्याची बऱ्याच वेळा मंदिराच्या वरती शेड, मूर्तीच्या वरती शेड लावायचा प्रयत्न केला, पण शेड काही टिकत नाही आणि राहतही नाही. ती काय देवा त्याविषयी मला काय जास्त कल्पना नाही का ते शेड राहत नाही. तर जर कुणाला माहीत असेल तर त्याने मेसेजमध्ये जरा सांगा आणि मला कमेंट करून सांगा प्लीज. मित्रांनो, आमचं दर्शन खूप सुंदर झालं. तर आता तुम्ही मंदिर बघितलंच. आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या साईडचे पूर्ण असाल, सोलापूर साईडचे, तर मला प्लीज कमेंट करून सांगा या मंदिराबद्दल आणि या शेडविषयी, जेणेकरून मला माहीत पडेल आणि मी व्हिडिओमध्ये सांगू शकेन. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा. असेच सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या